इथून बघितल्यावर आल्यावर झालं. हा तसं आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. काल रात्री लाईट गेली होती आणि मग गुड नाईट फास्ट कार्ड लावलेलं टेबलवरती, त्यामुळे बरीच सारी धूळ पडलेली. तर ते सगळं दररोजचं सकाळी हा माझा नित्यक्रम असतो क्लीन करायचा. डेली आपण गुड नाईट फास्ट कार्ड लावत नाही, कारण ते बाळाच्या आरोग्यासाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे मग थोडा वेळ तिला हॉलमध्ये भैयाजवळ देऊन मग आम्ही गुड नाईट लावून ते दरवाजे खिडक्या बंद करून थोडा वेळ जाऊ देतो. मच्छर सगळे गेले की मग बाळाला इकडच्या रूममध्ये शिफ्ट करतो. आता इथं तुम्हाला दिसत असेल तर बरीच सारी औषधं आहेत जी ऑर्गनायझरमध्ये होती, पण ती अस्ताव्यस्त पडलेली. तर जसं की मल्टीविटॅमिन्स असतात किंवा मग बाळासाठी कॅल्शियम आणि विटॅमिन डीचे काही डोस आहे, तर ते सगळं इथं व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवलं आहे मी, कारण की खूप मेसअप झालं होतं ते आणि दररोज ते घ्यायचं. आणि ते जे ड्रॉपर असतात ना, ते सुद्धा आज क्लीन करायचं म्हणून मग मी ते सगळं बाजूला केलं. खूप छान दिसतंय ते एकदम आवरल्यानंतर. म्हणतात ना, हात फिरेल तिथे लक्ष्मी, तशातला तो प्रकार आहे इकडे. आता आजी बाळाला टमी टाईम देते सकाळी सकाळी. आईला सुद्धा खूप थंडी वाजते, त्यामुळे मग लवकर ती काय स्वेटर काढत नाही. आंघोळ पण लेटच करते सध्या, कारण पहिलं हेल्थ महत्त्वाची आहे. तिकडे श्री झोपलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शक्यतो सकाळच्या सत्रात करण्यावर माझा का भर असतो माहिती का, कारण परत एकदा मुलं सगळी उठली, गोंधळ सुरू झाला की मग काहीच सुधरत नाही. म्हणजे निव्वळ गोंधळात आपणच पडून गेल्यासारखं होतं. परत मग बाळाला इकडे बाहेर बाज टाकलेली आहे खाली उन्हाला, तर तिथं आणले. आणि श्रीचं चाललं होतं की तिला ऊन नको लागायला. त्याला मी सांगत होते की कोवळं ऊन कधीच हानिकारक नसतं बाळा, पण ते म्हणतात ना भावाची माया, तशा पद्धतीने तो तिच्या तोंडावरती असा हात धरत होता. आणि चिकू श्री आणि तिकडे शौर्य मस्ती फुल ऑन मस्ती करत असतात सकाळच्या वेळी, कारण ज्या दिवशी सुट्टी आहे त्या दिवशी तर विचारायलाच नको. आता आज वेळ अमावस्या आहे, त्यामुळे मग गावाकडे पण आमच्या भज्जी उंडे आणि बरंच काही असतं. इकडे मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये जसं औषधाच्या पलीकडे भज्जी बनवली जाते. आता इकडे ढोराळ्यात आमच्या भज्जी बनवत नाहीत, वड्या भाकरी खीर असते गव्हाची. तुमच्या इकडे कशा पद्धतीने वेळ अमावस्या साजरी करतात? वेळावस येळावस अशा पद्धतीने खरं तर बोलीभाषेत म्हटलं जातं. ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. पूर्ण क्रीम बिस्किट खायचा हात वर करा. अरे काय झालं रे चिकू? हात वर करायली क्रीम बिस्किट खायचं बाळा. राजू हिला पण खायचं रे, पण आपल्याकडे ते नाही, तू पार्लेजी खा. माझ्याकडे बघायली तोच मी पार्लेजी खा. मला मागत होती, बल तुम्ही क्रीम बिस्किट खावा, मी पार्ले खातो असं म्हणलं. तुम्ही दोघं शेअर करणार नाही पिल्लू सोबत? पिल्लू तू सगळ्याच एक एक खाल्लं तर तुझं पोतच भरून जाईल. आजी तर अगारो मल्टीफंक्शनल टेस्ट मसाजर कसं आहे काय नाही त्याविषयी थोडी माहिती घेऊ आणि त्यानंतर पुढे व्लॉग आपला कंटिन्यू करू. सध्या थंडीचे दिवस आहेत आणि त्याच्यामध्ये मग गुडघेदुखी, सांधेदुखी आणि कंबर पाठ दुखणं ह्या तर गोष्टी चालूच असतात. आणि त्याच्यामध्ये हे टेन्स मसाजर खरंच खूप बेनिफिशियल ठरतं. शिवाय कॉम्पॅक्ट साईज असल्यामुळे यांना सुद्धा ट्रॅव्हलिंगमध्ये हे बेनिफिशियल ठरतं. चला याच्या डिटेल्स आपण अगोदर जाणून घेऊ. तर हे आहे अगारोचं मल्टीफंक्शनल टेन्स मसाजर. मॉडेल आहे TM2421. या डिव्हाइस सोबत अजून बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण पुढे डेमो दाखवताना बघणारच आहोत. हे जे दिसतात ते मसाज पॅड आहेत. 3 प्रकारचे आहेत, एकदम मोठी साईज, त्यानंतर मीडियम आणि छोटी साईज. प्रत्येक पॅकेटमध्ये 2 मसाजर आहेत आणि हे USB चार्ज कनेक्टर आहे. त्यासोबतच हा पाऊच दिलेला आहे ज्याच्यामध्ये डिव्हाइस आणि हे बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही ठेवू शकता. हे आहे युजर मॅन्युअल, ज्याच्यामध्ये आपण हे कसं यूज करायचं त्याविषयीच्या सगळ्या डिटेल्स दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तिने कोणकोणते मसाज आपण करू शकतो तेही. या डिव्हाइसमध्ये चॅनल A-B कनेक्टर तुम्हाला दिसत असेल. वरच्या बाजूला इथं USB चार्ज कनेक्टर आणि ऑन ऑफ साठीचं बटन पण आहे. हे ऑन केलेलं आहे मी आणि इथं आपल्याला मोड आणि टाइम सिलेक्ट करता येतो. मसाज करताना इंटेन्सिटी वाढवण्यासाठी प्लस आणि मायनसचं साईन दिलेलं आहे. पाहू शकता इथे एकूण 6 मोड आहेत आणि प्रत्येक मोडमध्ये पुन्हा 4 मोड आहेत. बरं,
बॉटमचं जे इंडिकेटर आहे ते दाबून तुम्ही मोड सिलेक्ट करू शकता आणि ॲरोचं बटन दाबून त्यामधील दुसरा मोड तुम्ही सिलेक्ट करू शकता. प्लस मायनस ही इंटेन्सिटी लेवलसाठी आहे आणि टी जे दिलेलं आहे तिथे टाइम म्हणजे अगदी 10 मिनिटापासून 60 मिनिटापर्यंत तुम्ही टाइम सेट करू शकता. आणि हो, डिफॉल्ट टायमर त्याचा 20 मिनिट्सचा आहे. 40 मिनिटापेक्षा जास्त टायमर वाढू नये. अशा प्रकारे मसाज पॅडला पॅड वायर्स ज्या आहेत त्या मी कनेक्ट केलेल्या आहेत आणि याचा यूज कसा करायचा ते सुद्धा आता मी तुम्हाला दाखवते. माझा हात मागच्या 3 ते 4 वर्षांपासून प्रचंड दुखतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यासाठी मी खूप साऱ्या ट्रीटमेंट घेतलेल्या आहेत. त्यानंतर फिजिओथेरपीसुद्धा केलेली. तर त्यावेळी मला थोडक्यात याविषयी माहिती झालं होतं, पण आज प्रत्यक्ष हे मी टेन्स मसाजर यूज करते. तर माझ्या मनगटाच्या जवळ बांगडीच्या इकडच्या बाजूला सुद्धा थोडा त्रास होतो. मीडियम साईजचे जे पॅड आहेत तर ते मी यूज करते. हे अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचंय. पॅड वायर कनेक्ट करून घेतले ए चॅनलला. हेच पॅड आपण 10 ते 12 वेळा रियूज करू शकतो. त्यानंतर ते टाकून द्यायचे आहेत आणि त्यानंतर नवीन पॅड मार्केटमध्ये उपलब्ध असतात, ते विकत घ्यायचे. इझी टू ऑपरेट आहे. ऑन केलेला आहे. त्यानंतर मी टायमर वगैरे सिलेक्ट करून मोड सुद्धा मला जो कन्व्हिनियंट वाटतो तो सिलेक्ट करणार. याची इंटेन्सिटी लेवल सुद्धा आपण आपल्याला जशा पद्धतीने कन्व्हिनियंट वाटतं तसं ऍडजस्ट करू शकतो. जे बॉडी पेन असतं तर त्याचे सिग्नल मेंदूपर्यंत तर जातातच, परंतु जेव्हा आपण हे यूज करतो तेव्हा हे क्रॉस सिग्नल आपल्या ब्रेन पर्यंत पोहोचवतं, ज्यामुळे आपल्याला जो बॉडी पेन आहे त्यातून रिलीफ मिळतो. हे रिमूव्ह करून याच्या मागच्या बाजूला पॅडला आपल्याला पाणी लावून ॲज इट इज आपल्याला ते ठेवून द्यायचं, जेणेकरून नेक्स्ट टाइम रियूज करताना आपल्याला हे सोपं जातं. आता हे मी तुम्हाला आईच्या पाठीवरती म्हणजे मानेच्या थोडंसं खाली यूज करून बघा. एकाच वेळी एका चॅनलचे 2 पॉईंटही यूज करू शकतो किंवा मग 2 चॅनलचे 4 पॉईंट सुद्धा आपण यूज करू शकतो. पण ते लावताना असे क्रॉस लावायचे जसं मी यूज करून दाखवते. म्हणजे ए चॅनलचे एक वरती एक खाली, बी चॅनलचं एक वरती एक खाली. बरं, हे एवढ्यासाठीच नाही तर सेम अशाच पद्धतीने जेव्हा पिरियड पेन होतात तर त्यावेळी सुद्धा यूज केल्यानंतर खूप हेल्पफुल ठरतं. म्हणजे पिरियड पेन मधनं आपल्याला रिलीफ मिळतो. महत्वाचं म्हणजे कॉम्पॅक्ट साईज मध्ये असल्यामुळे हे ट्रॅव्हल फ्रेंडली सुद्धा आहेत. फर्स्ट यूज मध्येच मला तरी खूप छान रिझल्ट वाटला. आईला सुद्धा हे तेवढंच आवडलंय. तर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेकआउट करा. त्यातल्या त्यात आज थंडी जराशी कमी वाटते म्हणून मग म्हटलं केस पण धुवून घेते, कारण की जर म्हणजे खूपच थंडी असेल आणि केस धुतले तर मग त्याचा बाळाला पण त्रास होतोच. कारण माझं डोकं दुखायला लागलं, सर्दी झाली की मग साहजिकच बाकी गोष्टी वाढतच जातात. त्यापेक्षा म्हटलं की आज बरं आहे वातावरण तर मग केसही धुवू, कपडे पण लगेच धुवून टाकले. कारण बाळते वगैरे बरेच सारे असतात. खूप साऱ्या जणी कमेंटमध्ये विचारतात की दिवसा पण बाळाला तू डायपर यूज करतेस का? तर नाही, रात्री करते, दिवसा कधीतरीच करते जेव्हा ते म्हणजे बाहेर वगैरे कुठे जायचं असेल किंवा मग दवाखान्यात जायचं असेल तेव्हा. शक्यतो कॉटनचे जे आपण व्यवस्थित स्वच्छ डेटॉलमध्ये धुतलेले बाळते असतात ते वापरलेले कधीही चांगले. आणि आईला मध्यंतरी दवाखान्यात दाखवल्यापासून हे काम तिच्याकडनं मी हँडओव्हर केलं. आता इकडे देवपूजा पण झाली. जसं मी या अगोदरच्या खूप साऱ्या रुटीन व्लॉगमध्ये दाखवलं की आंघोळ झाल्याबरोबर जर स्किन केअर केलं तर केलं, अदरवाईज मग काहीही केल्या परत वेळ मिळत नाही. लगे हातो या गोष्टी आवरून घेतलेल्या कधीही बऱ्या पडतात. आता त्यानंतर चहा वगैरे घ्यायचं चाललं. देवपूजा सगळं आटोपले. पप्पांसाठी भाकरी पण बनवल्यात, भाजी एक आमटी रस्सा भाजी फिक्स असते. आता आमचं निवांत असते, परत आता चहा घेतोय आम्ही. बांगड्याबद्दल बाळाने नावात खाते, हिरव्याच बांगड्या घातल्या. काही जण म्हणतात पण काही भागात वहिनी हिरव्या बांगड्या कंपल्सरी डेली वेअर मध्ये असतात आपल्या. आणि मी बांगड्या इकडे का घालणार माहिती का सध्या? कारण तिच्या इथंच लगेच रुतायला लागलं. दिली शौला पण द्या थोडा चहा हवाय तुला? बरं, कधी इकडे येसलो हात धु भात खावा, येड्यासारखं करू नका उग. हो चहा नाही भात खा, दे नंतर चहा. अजून आमच्या चपात्या वगैरे बनवायच्या बाकी आहेत. पण पुरता अगोदर बनवून ठेवले, त्यांना सकाळी लवकर लागते म्हणून. आणि आता केस वगैरे धुतले तर छान मस्त गरमागरम चहा. आणि या टायमिंगला म्हणजे सगळ्या जणांनाच आम्हाला घरात ते क्रेविंग झाल्यासारखं होते चहाचं. आणि मुलं दूधच पितात, पण कधीतरी त्यांना वाटतं की नाही घ्यावं म्हणून मग शौर्यला थोडंसं द्यायचं, कारण त्यांनी एक खूप मोठं काम आहे घ्यायचं. सकाळी नाश्त्याला शिरा होता, थोडासा उरला. आणि ही भाजी केलेली आहे पप्पांसाठी वरण्याची. उसावरची शेंग वहिनी याला वरणा पण म्हणतात बरं का. उसावरची शेंग गरम हवाय तुला का थंडच्या? गरम. कशात घेऊ?
तर सकाळी सकाळी बाळाला उन्हामध्ये जेव्हा आम्ही घेऊन बसलेलो ना, तर त्यावेळी आई अण्णांसाठी डब्बा घेऊन गेली होती नाश्त्यासाठी. त्यांना शिरा आवडतो. ड्युटी लागली आजीला. लय भारी नोकरी लागली मला. त्याच्या सोबत गाणं पण म्हणायचं. गाणी तर लय. आधी तेवढं चहा घे, त्याच्यानंतर मग एक गवळण होऊन जाऊ दे. वहिनी सासूबाईच्या गवळणी ऐकून पाठवायला का नाही? निम्या तिकडे वहिनीच्या गुणगुण चालू असते आईच्या इकडे सुरू झाले की. कारण का ते सतत ऐकून 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 तिला बरंच यायला लागलं. कशी आहे बाबू तुझी? ठीक झालास तू आता? डोळे कस काय खोल गेलेत मग? त्रास व्हायलाय? खायचं पटपट बघ चिकू. हाताच्या मग शिरा काढला डेटसा खाली टाकला. काय दिलं निमार पातच. आता चुटका छोटूसा गवळणीचा म्हणून दाखवा आम्हाला. दिवस बनते म्हणजे मस्त. बदलून का सार झाला हारी बांगड्या विकायला आला. रूप बदलून का सार झाला हारी बांगड्या विकायला आला. हारीच्या लय लय लयच भारी भारी गवळणी असतात. ते एक तर एवढी छान आहे. जीवाला माझ्या बसलाच वेड लावली ती तर लय आवडते मला. मन बरी एक कडवं त्याच. आता सध्या आमचा घसा ठीक नाही बर का. जरा खोकला लागला, सगळ्यांना घरात व्हायरल झालं. जीवाला माझ्या बसलाच येड लावणी. जीवाला माझ्या बसलाच येड लावणी. दही दूध येऊनी मथुरेशी जाता येतोच धावूनी. जीवाला माझ्या बसलाच येड लावणी. जीवाला माझ्या बसलाच येड लावणी. घागर घेऊनी पाणी अशी जाता येतोच पाहुनी. घागर घेऊनी पाणी अशी जाता येतोच पाहुनी. जीवाला माझ्या बसलाच येड लावणी. जीवाला माझ्या बसलाच येड लावणी. आणि हेच ना तबला किंवा मृदंग आणि हार्मोनियम वर एक नंबर बसतय खरं. आईचं सगळं लक्ष बाळाकडे. बरं तुम्हाला असं वाटेल खाली कुठं बघायला, बाळ आहे तिच्या मांडीवर. तर आईची ही छान अशी गवळण आवडली असेल तर एक लाईक नक्की करा जाता जाता. आणि चला असं आमच्यात डेली गवळणी आणि अभंगाची मेजवानी काय सुरू असते. बाळ आलंय तसं रोज म्हणावं लागायलंय. काही अभंग म्हणावं लागायलं, विठ्ठाबाई म्हणावं लागायलं, हरी विठ्ठला सगळं म्हणावं लागायलं. जा बघायची ऐकत होता तुम्ही? होय. जीवाला माझ्या होय. अगबाई कशा असती. बापले इकडच्या हातातला दोरा सुटला पिल्लू. गळून पडला. काय करावं बाबा तुमच्या दोऱ्याला? काय करावं? शाल कश निघतंय. लय टेन्शन जेवणाचं है ना शौर्य? हो श्री ना. अरे वा गुड बाय. बर बर होय शो. त्याच्यामध्ये भाजी घेणार राजा. काय काय आज इकोसिस्टमचा प्लॅन आहे का चिकू? काय करायचंय त्याच्यामध्ये? कसं काय करणार आहे तुम्ही? ट्री लावलं चिकनच्या ह्याच्यामध्ये. चिकनच्या ह्याच्यामध्ये सीड्स आणि ट्री लावलं. सीड्स आणि ट्री. त्याला छोटं जरी असलं तरी सीड्स, ग्रास हॉपर आणि अर्थ ठेवावं लागते. तर मग त्याच्यामध्ये ग्रास हॉपरची काय गरज आहे? गुगल मध्ये सर्च केलं. कशाने खोटारडा? नाही आत्या एक माणूस आहे ज्यानं की आपली जो अर्थ आहे त्यामध्ये अजून एक मिनी यायचं बनवलं.
त्याच्यात नाही का एवढी बॉटल असते, बॉटल मध्ये त्याला सीड्स टाकले, अजून टाकले आणि ग्रासहॉपर टाकले. म्हणजे डेट झालेले ग्रासहॉपर का लाईव्ह दोन्ही. होय. अजून त्यामध्ये 15 दिवस पाणी दिलं, ते मोठे झाले प्लांट्स की मग त्याच्यामध्ये त्यानं काय केलं, पुन्हा बंदच केलं पाणी टाकायचं, तरी जे सुकले नाहीत. कसं का ग्रासहॉपर आहे ना, ग्रासहॉपरचं बेस्ट बनतंय, अर्थवर्म त्या ग्रासहॉपरचं बेस्ट खातंय आणि त्यांना ते प्लांट्सला एक्स्ट्रा न्यूट्रिएंट्स देतंय बिना पाणी. मग तुम्हाला एक्स्ट्रा न्यूट्रिशन साठी तुम्हाला याच्यामध्ये भाजी घ्यावी लागेल ना, त्यामधलं सगळं ग्रीन व्हेजिटेबल्स खावे लागतील ना. मग त्याच्यातलं पाणी आहे ना, ते भाप बनतंय आणि उडून त्याच्यावर ढग बनतात आणि ते झाडावर पडून वॉटर ते वापस असं इकोसिस्टम, वॉटर सायकल. वॉटर सायकल आणि इकोसिस्टम मिक्स झालेलं. आमच्या आम्ही बघितलेलं हे ऑपरेशन होतंय. त्याच्या बुक मध्ये क्लाउड्स कसे बनतात फॉर्म्युला आमच्या इंग्लिशच्या बुक मध्ये फर्स्ट. इकडे वहिनींच्या चपात्या चालू शिजली नाही कस काय लवकर मग आंघोळीला जायचं म्हणून लवकर बंद. जेवण वगैरे आटोपल्यानंतर मग केस सुकवायला घेतले. म्हणजे तसं तर मी हेअर ड्रायरने आज केस सुकवले नाहीत, असंच हवेने सुकू देऊत म्हटलं. आणि आता गुंता काढून घेते. खरं गुंता सोडवणं खूप अवघड झालेलं, कारण का म्हणजे बाळ पाहत पाहत एवढी जास्त पहिल्यासारखी केसांची निगा ठेवणं होतच नाही. डेली काय होतं की वेणी घालायची ना, तर मग त्याऐवजी मी आंबाडा घालते आणि त्याच्यामध्ये पुढचेच फक्त केस विंचरणं होतं आणि मागे गुंता राहतो. मग केस धुवून मगच हे सगळं करावं म्हटलं. इकडे पप्पा नारळ पाणी पिण्यासाठी मग ते कट करायला घेतात आणि डेली एक नारळ पाणी आता ते घेतात. इकडे चिल्ल्या पिलांचं काय चाललं. चिकू काय काय तयार केलंय रे तुम्ही. ऊस पण केलाय का श्री. आत्या मी काय केलंय, मी सोयाबीन पेरली, ज्वारी ती नाही का तिला काय तर असतं ती आणि टमाटर एक लावले. होय. अरे वा. श्री तू काय करायलास तिथं. केसांची लांबी जास्त असल्यामुळे तसा गुंता सोडवायला वेळ बराच गेला, पण फायनली गुंता निघाला, कारण खूप दिवसांपासून तो साठलेला. तर बाळ झोपलेलं होतं तोपर्यंत म्हटलं हे सुद्धा एक मोठं काम आहे. मला घशात थोडंसं इचिंग होतं, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करताना थोडा आवाज खालीवरी होऊ शकतो, सो प्लीज समजून घ्या. आणि आता इथं वेणी घालते मी, कारण मला आईने मग अशीच म्हटलेलं की तू वेणी बांधत जा, तितका गुंता होणार नाही, त्या आंबाडा घालतीस त्याच्यामुळे जास्त गुंता होतोय म्हणून. आणि अगदी लहानपणापासून पण 2 वेण्यांची सवय होती मला. आता 1 वेणी घालते. केस पातळ मला पहिल्यापेक्षा खूप जाणवतात, कारण ते कुठेतरी म्हणतात ना बाळ हसायला लागलं की केस गळतात, पण मला वाटतं की हार्मोनल चेंजेसमुळे कदाचित ते होत असावं. खूप केस गळायला लागलेत, तरी पण इतरांपेक्षा बरे आहेत म्हणून मग मी त्यातच आनंद मानते. चला आता जर खूपच जास्त गळायला लागले तर शेवटी कट करायला पर्याय नाही, कारण घरातले काही जण आहेत जे म्हणतात कट कर, काही जण आहेत ते म्हणतात की राहू दे. चालेल. पूजा छान झाली का. आमचं आता चालू आहे जेवणाचं. छान केली, छान छान. होय होय छान झाली की. लय लवकर आवडलं काय की. भजी पाठवा, भजी. कधी कधी उठला होता सकाळी. होय सगळे आले असतील ना. अरे वा. सगळ्याच आल्यात की. खरं दीदी आली का नाही. हा हा हा. तरी यावर्षी माझ्या माहेरी वेळामुशा नव्हती, कारण की माझे मोठे चुलते वारलेले आहेत आणि आता त्यांचं ह्या महिन्यातलं हे शेवटचं मासिक असणार आहे, त्यानंतर मग वर्षश्राद्ध असणार आहे. सो त्यामुळे मग यावर्षी आमच्यात काही कुठलाही सण साजरा केला नाही, जसं तुम्ही जाणताच. तर त्याविषयी थोडंफार बोलणं झालंच आईंशी आणि
आई सांगत होते की खूप सारी मैफिल जमली आहे, म्हणजे शेतात सगळ्या जणीच आलेल्या आहेत, माझ्या चुलत जावा, सख्खी जाऊबाई, त्यानंतर दीर, आणि खूप छान वाटतं खरं तर. याचा इनिशिएटिव्ह मी घेतला होता आणि आज ते मी नसतानाही एकत्र सगळेजण मिळून साजरं करतायत. त्यातच खऱ्या अर्थाने भरून पावलं असं मला वाटतं, कारण पूर्वी वेगवेगळी पूजा व्हायची, पण त्याविषयी नंतर कधी आपण व्यवस्थित बोलूच. चला तर मग भेटू आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.